हाय मित्रांनो, मी आहे दीपाली. स्वागत आहे तुमचं दीपयोग 20 ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही गेलो होतो दिंडोरीला. तर जाता जाताच आमच्या गावचं प्रसिद्ध मंदिर खंडेरावचं मंदिर, की जिथे वांगेसटच्या आधी म्हणजेच फेब्रुवारी मार्च ह्या महिन्यात खूप मोठी जत्रा भरली जाते. असं हे आमच्या गावचं सुप्रसिद्ध मंदिर आहे. आणि म्हणजे आमच्या गावच्या स्टार्टिंगलाच हे मंदिर आहे. तर त्याच्यामुळे आमच्या गावाची मंदिर होते आणि तिथे ग्रामपंचायतीच्या सभाही भरल्या जातात. तर अशा प्रकारचं इतकं सुंदर मंदिर आहे ते खंडेरावाचं. तर म्हटलं चला तुम्हाला आमच्या गावचं प्रसिद्ध मंदिर हात पोचत नाही. तर हे आहे आमच्या गावचं इथे मंदिर. ग्रामपंचायतीचे आणि मला जायचं होतं दिंडोरीला पंचायत समितीमध्ये. असं आहे होतं कारण नंतरून मी सांगेलच तुम्हाला. तर शिवमही माझ्यासोबत आला होता आणि संघमित्रा केली होती शाळेत. तर इथे आम्ही बघितलं शेवग्याच्या शेंगाचं झाड आणि ते झाडाला पाला आलेला होता. म्हणतात ना की त्याच्या पाल्याची भाजी खाल्ली की ती पौष्टिक असते. दाखवते मी तुम्हाला. तर शिवमचं झालं ते की आई आपण तोडायचे का ते झाडाचे पानं, शेवग्याच्या शेंगाचे झाडाचे पानचं झाड आहे हे बघा. तर मग आम्ही येताना तोडणार होतो पण खूप उशीर झाला. डायरेक्ट रात्र झाली आम्ही घरी यायला. तर ते काय आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि नाही तोडले. मग गेलो दिंडीला चाललो होतो. ऊनही खूप लागत होतं. शिवमला फिरायचं म्हटल्यावर मग दिंडोरीला आणि आहे आमच्या गावचा रूट. आणि शिवम बाईला ठेवलंय आम्ही घरी आणि आम्ही चालू हे पोरी काम होऊन येत आहेत. बोल ना शिव. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. आणि असंच माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि वडाचं झाड किती छान आहे. धन्यवाद मित्रांनो, बाय. पारंबा पाहिजे खाली लोळल्या डायरेक्ट. इकडे कुठे चाललाय शिव? तुला नसतं एन्जॉय घ्यायला आवडतो का रे? चल आता एन्जॉय. तू काय खेळायला आला इथे? किती मस्त वडाचं झाड आहे. कसलं फुल आहे शिवम हे? बघा हे किती घाण फुल आहे. केवढा मोठा पार आहे. हात नको लावा शिवम त्याला.